नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरीची आई आणि नम्रता ईश्वरीला सोडून जात असतात तेव्हा ते अतिशय घाबरलेले असतात व त्यांना अतिशय दुःख होते. त्यानंतर ईश्वरी ही विचार करत असते, म्हणजे याचा अर्थ हे सर्व अर्णव सरनेच मला वाचवण्यासाठी केलं आहे, परंतु का त्यांचं माझ्याशी काय नातं आहे, त्या नात्याला मी काय नाव देऊ असा ती विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही अर्णवला बोलते, अर्णव सर, त्या राकेशनं अंजलीताईसोबत काही चुकीचे केले तर? त्यावेळेस अर्णव हा तिला उत्तर देतो, त्यांनी तसा विचारसुद्धा करू नये, जर केले तर बघ मी काय करतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, एवढा सर्व त्याग तुम्ही फक्त माझ्यासाठी का केलात? मी तुमची कोण आहे? अर्णव बोलतो, ईश्वरी, तुमच्यासाठी आणखीन काही केलं नाही, आणखीन खूप काही करायचं बाकी आहे. आणि ईश्वरी बोलते, परंतु तुम्ही हे का करत आहात? माझं तुमच्याशी काय नातं आहे? ते असा प्रश्न अतिशय प्रेमाने विचारते. तेव्हा अर्णव देखील त्यांच्याकडे पाहतच राहतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरी कशा प्रकारे राकेशला धडा शिकवणार, अंजलीला वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू हिरे माझा मितवा या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.